तिसऱ्या भागात स्पर्शवर्तुळे म्हणजे काय, स्पर्शवर्तुळांचे प्रकार, त्यातला प्रकार जो आहे तो आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे, तसेच आंतरस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतराचे सूत्र अभ्यास 3.2 यामधील सर्व उदाहरणे पाहणार आहोत. सुप्रभात. आज आपण स्पर्शवर्तुळे आपण हा भाग बघणार आहोत. या स्पर्शवर्तुळांमध्ये आपण आधीच वर्तुळांच्या प्रकारांमध्ये बरेच प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी एक स्पर्शवर्तुळ हा पण आपण बघितला होता आणि थोडक्यात आपण व्याख्या पण बघितली होती. कारण अभ्यास 3.2 हा जो आहे हा पूर्णपणे स्पर्शवर्तुळांवर आधारित आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, स्पर्शवर्तुळ म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायचंय. मी इथे तुम्हाला दोन आकृत्या दाखवल्या आहेत. स्पर्शवर्तुळांमध्ये एकूण पहिली आहे ते बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि दुसरं आहे ते आंतरस्पर्शी वर्तुळे. मी दोन्ही आकृत्या तुम्हाला दाखवल्यात. बघा, स्पर्शवर्तुळ म्हणायचं कधी, आता स्पर्शवर्तुळ म्हणजे काय नेमकं बघूयात आपण. समजा हा फळाक प्रतल आहे. एका प्रतलात एका रेषेला दोन वर्तुळे एका बिंदूमध्ये छेदत असतील तर अशा वर्तुळांना आपण स्पर्शवर्तुळे असे आपण म्हणतो. मग त्याचे एकूण किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. एक आहे ते बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि दुसरं आहे ते आंतरस्पर्शी वर्तुळे. बाह्यस्पर्शी वर्तुळ नीट पहा काय दिसतंय ते बघा. ए हा केंद्र आहे, बी हा केंद्र आहे. दोन केंद्र जे आहेत एका रेषेच्या म्हणजे जी सामायिक रेषा आहे या सामायिक रेषेच्या विरुद्ध अंगास जर केंद्रबिंदू असतील तर अशा वर्तुळांना आपण काय म्हणतो? बाह्यस्पर्शी वर्तुळे. आणि या उलट इकडे बघा, जी सामायिक रेषा आहे त्याच्या एकाच बाजूला जर दोन बिंदू असतील म्हणजे केंद्रबिंदू असतील तर अशा वर्तुळांना आपण काय म्हणतो? आंतरस्पर्शी वर्तुळे. आता हे जे दोन प्रकार झाले यात महत्वाचं काय, बोर्डाच्या परीक्षेला महत्वाचा प्रश्न असा विचारला जातो, नीट बघा, कारण याच्यावर पुस्तकात प्रमेय पण आहे पण तो बऱ्याच वेळा असा विचारला गेलेला नाहीये, परंतु आपल्याला तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे बोर्डाला सतत विचारले जातात अशाच प्रमेयांचा अभ्यास मी इथे घेणार आहे. त्यापैकी हा प्रमेय फक्त आपल्याला एक सूत्र म्हणून लक्षात ठेवायचा आहे. काय ते बघा, तुम्ही याचा अभ्यास केला तरी चालतो, अभ्यासाचा काय फार अवघड नाहीये त्याचा प्रमेयाचा. इथे पहा नीट, दोन केंद्रबिंदू बघा बाह्यस्पर्शी वर्तुळाचे आणि ही सामायिक स्पर्शिका आहे. त्याचा हा स्पर्शबिंदू कुठला आहे? पी आहे. हे तीनही बिंदू एकरेषीय असतात. म्हणजे स्पर्शवर्तुळांचे केंद्रबिंदू सामायिक स्पर्शेचे जो काही स्पर्शबिंदू असतो त्याच्याशी एकरेषीय असतात. मग ए, पी आणि बी हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. तसंच इथे ए, बी आणि पी हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. एकरेषीय असल्यामुळे काय झालं, तिथे दरम्यानता वापरता आली आपल्याला. मग नीट पहा, बाह्यस्पर्शी वर्तुळे परीक्षेला प्रश्न कसा असतो नीट बघा. तुम्हाला केंद्रातलं अंतर विचारतात आणि या दोन वर्तुळांच्या त्रिज्या देतात. आता इथे नीट बघा, एपी ही त्रिज्या आहे R1 आणि पीबी ही त्रिज्या आहे R2. मग आता मला सांगा केंद्रातलं अंतर म्हणजे कोण आहे? AB आहे. मग हे जर मला काढायचं असेल तर P हा A आणि B च्या दरम्यान आहे. याचाच अर्थ असा होतो की AB चं अंतर काढण्यासाठी AP आणि PB यांची काय होते? बेरीज. आणि म्हणून AB बरोबर सूत्र काय तयार झालं बघा, केंद्रातलं अंतर बरोबर R1 अधिक R2. याचा अर्थ असा होतो बाह्यस्पर्शी वर्तुळ जर असतील तर त्यांच्या केंद्रातलं अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची काय असते? बेरीज. नीट नोट करा, त्रिज्यांची बेरीज हे फार महत्वाचं आहे, कारण परीक्षेला काय चूक होते मी नंतर उदाहरणात तुम्हाला सांगेन. सेम इथंच नीट बघा. आता या केंद्रातलं केंद्र इथं आली, हे दोन पी हा बाहेर आलाय. याचा अर्थ लक्षात घ्या, एपी ही त्रिज्या मोठी आहे, बीपी ही लहान आहे. मग आता मला सांगा इथे एबीतलं जर अंतर काढायचं असेल, कारण केंद्र दोन आहेत ही, एपी मधून पीबी काय करावं लागेल? वजा करावं लागेल. आणि म्हणून एबी ह्या केंद्रातलं अंतर म्हणजे R1 वजा R2. आणि याचाच अर्थ असा लक्षात येतो की आपल्याला आंतरस्पर्शी वर्तुळ जर असतील तर त्यांच्या केंद्रातलं अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. नोट काय इथे लक्षात ठेवायचंय, स्पर्शवर्तुळांचे एकूण दोन प्रकार, एक बाह्यस्पर्शी आणि दुसरा काय आहे? आंतरस्पर्शी. आत्ताच लक्षात आलं तुम्हाला, आता जो प्रमेय आपण शिकलो होतो की केंद्र जे आहे दोन्ही स्पर्शवर्तुळांचे ते सामायिक बिंदूशी एकरेषीय असतात. म्हणजे ए, पी, बी एकरेषीय असणार आहे. इथं पण ए, बी आणि पी एकरेषीय येणार आहेत. इथे काय होतील? केंद्रातलं अंतर काढताना त्रिज्यांची काय होते? बेरीज. इथे काय होते? केंद्रातलं अंतर काढण्यासाठी त्रिज्यांची काय होते? वजाबाकी. म्हणून लक्षात ठेवायचं की एक लक्षात ठेवायचं, बाह्यस्पर्शी म्हणले की त्रिज्यांची बेरीज, आंतरस्पर्शी म्हणले की त्रिज्यांची वजाबाकी.
आता परीक्षेला मुद्दामून प्रश्न कसा विचारला जातो आणि मग गडबडीत आपल्या चुका कशा होतात ते बघा. तुम्हाला काय करतात, ए आणि बी केंद्र असणारी बाह्यस्पर्शी वर्तुळ दिली आहेत आणि त्यांचे व्यास अनुक्रमे 12 आणि 10 दिलेले आहेत. तर त्यांच्या केंद्रातलं अंतर काढा. आणि व्यास हा शब्द आपण वापरलेला लक्षात असतो, तिथं आपल्याला देतो प्रश्नात माहित असतो आपल्याला तिथं, पण आपण काय करतो त्याच्याकडे जाणून बोलून दुर्लक्ष होतं आपल्याला वाटतं ती त्रिज्याच आहे आणि डायरेक्ट मग व्यासांचीच आपण बेरीज आणि व्यासांचीच वजाबाकी करायला लागतो. मग असं न करता लक्षात ठेवा, आपल्याला त्या व्यासाचं रूपांतर पहिल्यांदा त्रिज्येत करावं लागेल आणि मग ही गणित आपल्याला सोडवावी लागतील. मग आता आपल्याला काय करायचंय, बेरीज आणि वजाबाकी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवलं की आपण अभ्यास 3.2 ला लावू. आता आपण अभ्यास 3.2 बघतोय. मी 2 गणितं समोरासमोर मांडलेली आहेत. आता ही 2 गणितं जी आहेत ती कोणकोणती आहेत पक्ष. पहिलं गणित आहे अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातलं अंतर काढा. इथं कुठले दिले आहेत, अंतरस्पर्शी. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातलं मला काय काढायचंय, अंतर काढायचंय. मग आता पहिला प्रश्न आपण बघितलेलाच आहे, बाह्यस्पर्शी असेल तर त्रिज्यांची वजाबाकी, अंतरस्पर्शी असतील तर त्रिज्यांची वजाबाकी आणि बाह्यस्पर्शी असतील तर त्रिज्यांची बेरीज. मग एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. मग आता आपण काय करूया, लक्षात घ्या, समजा मोठी त्रिज्या आहे R1 म्हणूया त्याला आणि ती आहे 4.8 सेमी इथं मांडली. R2 3.5 सेमी. आता कसं लिहायचं बघा, अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यांचा फरक किंवा बेरीज वजाबाकी म्हणूया बरोबर एका खाली एक R1 वजा R2 कारण मोठ्यातनं लहान होते. 4.8 वजा 3.5, 8तून 5 गेले 3, 4तून 3 गेला 1 सेमी. किती आलं, 1.3 सेमी. म्हणजे इतकं सोपं आहे. फक्त लक्षात ठेवायचं R1 एकाला R2 एकाला म्हणायचं, सूत्र लिहायचं, एका खाली एक सगळ्या किमती मांडायच्या आणि उत्तरात आपण पूर्ण करायचं. आता हे गणित किती मार्कांसाठी, 1 मार्कांसाठी असेल तर ह्या सूत्राला अर्धा मार्क आणि उत्तराला अर्धा मार्क असं करून बोर्ड काय करतं, अशा पद्धतीने मार्कांची सिस्टीम ठेवतं. हे तुम्हाला मध्ये आधी सांगितलं जाईल. आता सेम इथं आहे, बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे. मग आता मी काय करेन, परत इथे समजा R1 बरोबर 5.5 सेमी, R2 बरोबर 4.2 सेमी. ओके. आता बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यांची बेरीज कारण बाह्यस्पर्श आहे बरोबर R1 अधिक R2 बरोबर हा किती आहे 5.5 अधिक 4.2 5 आणि 2 7 5 आणि 4 9 9.7 सेमी. मला वाटतं यात पण असंच असेल, सूत्रांना अर्धा मार्क असेल आणि येणाऱ्या उत्तराला अर्धा मार्क अशी मिळून इथे 1 मार्कांचं हे गणित पूर्ण होईल. इतकी साधी सोपी आणि फक्त सूत्रांवर आधारित गणित होती. आता पुढचं आपण गणित बघूया. आता प्रश्न तिसरा असा आहे, P आणि Q ही केंद्र असणारी 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. एक रेषा जी AB आहे ती रेषा AP केंद्र असणाऱ्या वर्तुळाला A मध्ये छेदते आणि Q केंद्र असणाऱ्या वर्तुळाला B मध्ये छेदते. आपल्याला AP जोडलाय, PR जोडलाय, QR जोडलाय, QB जोडलाय. अजून एक प्रश्न असा दिलेला आहे आपल्याला की PAR हा 35 अंशाचा दिलाय, तर आपल्याला RQB काढायचा, म्हणजे एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. खरं तसा विचार केला तर आपण पहिला, दुसरा आणि तिसरा सोडण्यापेक्षा आधी आपण तिसऱ्याचं उत्तर काढू, मग बरोबर दुसरा येईल आणि आपोआप पहिला येईल. इतकं सोपं आहे. तर कसं आहे, आता नीट बघा कसं करता येईल. P केंद्र असणार हे वर्तुळ आहे. मला सांगा PA ही त्रिज्या आहे, PR पण त्रिज्या आहे, म्हणजे हे जेवढं असणार आहे तेवढंच हे असणार आहे बरोबर. मग आता कसं लिहायचंय बघा, याचं उत्तर लिहित असताना मी आधी तिसऱ्याचं उत्तर काढतो आणि तिसरा आकडा करतो. त्रिकोण PAR मध्ये
पीए बरोबर पीआर, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून आता मला सांगा, हे जर दोन बाजू सारख्या झाल्या तर पीएआर हा त्रिकोण समद्विभुज होईल आणि त्याच्या पायालगतचे कोण कसे येणार? एकरूप. म्हणून कोन पीएआर एकरूप कोन पीआरए, याला कारण लिहूयात आपण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. मग मला सांगा, जर हा 35 असेल तर हाही किती आला? 35. पण मी इथे लिहून टाकतो, याला आकडा 1 देतो, इथे लिहितो. पण कोन पीएआर बरोबर किती दिलाय? 35 अंशाचा. कशात दिलाय आपल्याला? पक्ष. याला आकडा आपण 2 म्हणूया. मला सांगा, हे दोन्ही कोण एकरूप आहेत? एकाचं माप 35 आहे, म्हणजे दुसऱ्याचं किती येणार? 35. म्हणून माप कोन पीआरए बरोबर 35 अंश. एकदा लक्षात, याला आकडा आपण 3 दिलाय. आपण याला कारण लिहूयात विधान 1 व 2 वरून. ओके, म्हणजे आता हा 35 असेल तर हाही किती आला? 35 आला. पण आता लक्षात येते का बघा, हा आणि हा एकमेकाला विरुद्ध कोण आहे, त्यामुळे हा 35 असेल तर हाही किती येणार आहे? 35. पण माप कोन एआरपी बरोबर माप कोन बीआरक्यू बरोबर किती लिहिणार मी? तर 35. कारण लिहिणाऱ्याला विरुद्ध कोन, परस्पर विरुद्ध कोन असंही म्हटलं जातं. आता जसं आपण वर केलंय तसंच खाली पण होणार आहे. या वर्तुळाची ही क्यू आर ही त्रिज्या आहे आणि क्यू बी ही त्रिज्या आहे, म्हणजे हे पण सारखं आहे. तसेच त्रिकोण क्यू आर बी मध्ये क्यू आर बरोबर क्यू बी, यालाही कारण लिहूयात आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून मापकोन क्यू आर बी बरोबर मापकोन क्यू बी आर बरोबर किती आलं? 35 अंश. याला कारण लिहूयात आपण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. सेम जसं आपण वर केलं तसंच खाली आलेलं आहे. जसं हा कोण 35 चा आला, तसा आता हा कोण आणि हा कोण पण कितीचा येणार? 35 चा. त्यामुळे मी इथेही काय लिहितोय? 35 अंशाचा लिहितोय. मग आपोआपच मला सांगा, आरक्यूबी च म्हणजे आर क्यू बी, आपल्याला हा कोण विचारलाय, मग हा किती आला? आता 35 अंशाचा आलाय. मग आता नीट बघा, मी हा कोण काढू शकतो की नाही सांगा बरं? या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. त्यातले 35 आणि 35 किती झाले? 70 झाले. मग उरलेला कोण हा 110 चा असतो. म्हणजे मला हा प्रश्न काढायला आता अवघड नाही. मग आता मी काय करतो? त्या त्रिकोणामध्ये जातो. तसेच त्रिकोण आर क्यू बी मध्ये मापकोन आर क्यू बी अधिक मापकोन क्यू आर बी अधिक मापकोन क्यू बी आर बरोबर 180 अंश. याला कारण लिहूया त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज. ओके, म्हणून मापकोन आर क्यू बी हा किती आहे? आत्ताच काढलाय आपण, हा 35 अधिक हा पण किती काढलाय आपण? 35 बरोबर किती? 180 अंश. 35 आणि 35 किती होतात? 70. ते तिकडे जाऊन 180 तून काय होतात? वजा होतात. आणि म्हणून त्याचं उत्तर किती येतं? 110. आता आपण हा तिसरा प्रश्न सोडवला. हा प्रश्न करत असताना वरच्या दोघांची उत्तर झालेली आहेत आपली. आता मी दुसरा प्रश्न सोडवायला चालू करणार. म्हणजे हा आणि हा, आत्ताच तुम्हाला लक्षात आलंय की हा कोण याच्याशी एकरूप आहे आणि याचंही माप आपण काढलेलं आहे. त्यामुळे मला आता सांगा, हे दोन्ही एकरूप आहेत आणि हा एकरूप आहे. त्यामुळे एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांची कशा आले? एकरूप. आणि म्हणून ते दोन त्रिकोण समरूप आले. कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार.
आता हाही प्रश्न सुटला की नाही पहा. हा आणि हा कोण एकरूप आहे. मला सांगा, या जर रेषा असतील दोन आणि त्याची जर ही छेदिका असेल तर हे होणारे व्युत्क्रम कोण असतात. आणि व्युत्क्रम कोण जर एकरूप असतील तर रेषा आपोआप समांतर येतात. म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरे संपली आपण एक प्रश्न सोडवत असताना. तर आता ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण लिहितोय. तर ते लिहित असताना कसं करायचं, आता हे दोन प्रश्न आता आपल्याला करायचे आहेत, ते आता आपण पाहू. आता हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूया. ARP आणि BRQ त्रिकोण ARP व त्रिकोण BRQ मध्ये आता आपण मिळवले कोण ARP आणि BRQ हे विरुद्ध कोण आहे. कोण ARP एकरूप कोण BRQ, कारण विरुद्ध कोण. ओके. दुसरा हा आणि हा 35 आहे. कोण RAP एकरूप कोण QBR. याला कारण देऊयात प्रत्येकी 35 अंश, कारण आपण वर मिळवलेलं आहे त्याचा. आणि म्हणून हे दोन त्रिकोण ARP समरूप त्रिकोण BRQ, कारण देऊयात आपण कोको कसोटी. येते लक्षात. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण करूया. मला सांगा, हा आणि हा कोण एकरूप आहे की नाही. कोण PAR एकरूप कोण QBR, कारण काय प्रत्येकी 35 अंश वर मिळवलंच आहेत आपण. आणि म्हणून रेषा AP समांतर रेषा QB, कारण व्युत्क्रम कोण कसोटी. कारण एकदा रेषा समांतर दाखवण्यासाठी आपल्याला व्युत्क्रम कोण कसोटी आपण म्हणतो. कोण व्युत्क्रम असतील तर व्युत्क्रम कोण कसोटी, अंतर कोण असतील तर अंतर कोण कसोटी, आणि संगत कोण असतील तर संगत कोण कसोटी. अशा रीतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न फार अवघड नाही आहे, पण तिन्ही सोपे प्रश्न आहेत. पण कसे सोडवायचे ते तुम्हाला आता सांगितलेलं आहे. यानंतरचं चौथं गणित आपल्याला इथे समोर दिलेलं आहे मी. या चौथ्या गणितात काय दिलं ते नीट बघा. दोन वर्तुळ आहेत, ती बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत, त्यांची केंद्र आहेत A आणि B. ती दोन्ही वर्तुळ एकमेकांना E या बिंदूमध्ये स्पर्श करतात. या दोन्ही वर्तुळाची एक सामायिक स्पर्शिका आहे. A वर्तुळाला ती C मध्ये स्पर्श करते आणि B वर्तुळाला ती D मध्ये स्पर्श करते. अजून काय दिले आपल्याला, तर लहान वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी दिली आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला 6 सेमी दिलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, तुम्हाला CD काढा, या CD चं अंतर काढायचं आहे. मग आता या गणिताचा विचार कसा करायचा, तर आधी आपण काय करू, त्रिज्या दिल्या तर त्रिज्या आपण जोडून घेऊया. मग त्रिज्या जोडूयात आपण. पहिल्यांदा आपण त्रिज्या जोडूयात, AC त्रिज्या जोडूयात, त्यानंतर BD ही त्रिज्या जोडूयात आपण. मला असं वाटतं ह्या त्रिज्या जोडत असताना ह्या एकरेषी येतील. पहा, हा आपण E इथं मी घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे किती आहे 4 सेमी, हे किती आहे 4 सेमी, हे किती आहे 6 सेमी, हे किती आहे 6 सेमी. मग आता या सगळ्या दिलेल्या गोष्टींचा विचार करून मला काय करायचं आहे, सीडीतलं अंतर शोधायचं आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रमेयांच्या आधारे मला काय लक्षात आलं, जर सी हा आपल्याला स्पर्शबिंदू असेल आणि ही जर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या जर असेल तर ती लंब असते. म्हणजे इथे किती अंशाचा कोण येणार आहे 90, म्हणजे याला मार्क्स असणार. तसंच बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची ही जर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या असेल आणि स्पर्शबिंदू डी असेल तर हा इथं किती असणार आहे 90 अंशाचा कोण असणार आहे. तर पहिलं काम आपण काय करूया, रचना काय काय केली ते लिहून घेऊयात आपण. रचना, रेख AC कॉमा रेख AE कॉमा रेख BE आणि रेख BD जोडला. ओके,
आता ही रचना झाली, तर अजून एक रचना फार महत्वाची आहे. ती रचना कोणती आहे ती नीट बघा. थोडीशी टॅक्ट आपण लावूयात. मला जर सीडी काढायचा असेल तर मी काय करेन, ए पासून, कारण ही लहान आहे आणि ही त्रिज्या कशी आहे, मोठी आहे, ए पासून बीडी वर लंब टाकेन. तो का टाकायचा आहे, कशासाठी टाकायचा आहे, त्याचा आता मी तुम्हाला खुलासा करतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ते कळेल. मी काय केलं, इथून लंब टाकला, इथं नाव दिलं एफ. आता नीट सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. मी विचार असा का केला ते नीट सांगतो तुम्हाला. ए पासून मी याच्यावर लंब टाकल्यामुळं मला हे इथे काटकोन चौकोन तयार झालाय. कारण हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा 90 येणारच, कारण चौकोनाचा उरलेला कोन. मग आता एक नीट मला सांगा, हा जर आयत असेल, जर एफ जेवढा असेल तेवढाच कोण असणार आहे सीडी. म्हणजे मी जर एफ ची किंमत काढली किंवा एफ ची लांबी जर शोधली तर तीच कोणाबरोबर येणार आहे, सीडी बरोबर येणार आहे. त्यामुळे आता पहिलं काम काय करायचं आहे, तुम्हाला एफ काढायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, हा काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल. या काटकोन त्रिकोणामध्ये मला काय करायचं आहे, इथे 90 आहे, म्हणजे कर्ण आहे, म्हणजे एबी हा कर्ण आहे, आणि तो 4 आणि 6 किती होणार आहे, 10 होणार आहे, हे मला स्पष्ट दिसतच आहे. फक्त राहिले हे बीएफ काढायला. जर एबी माहित असेल आणि बीएफ माहित असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस वापरून मी एएफ काढू शकतो, आणि एकदा एएफ आला की मी सीडी काढू शकतो. येते लक्षात. मग आता सुरुवात आपण अशी करूयात. पहिल्यांदा हे 90 लिहूयात. रचना काय केली ती आधी लिहूयात. तसेच रेख एएफ लंब रेख बीडी ही आपण रचना केली. ओके. आता मी काय करणार आहे, एक एक करत जाऊया आपण. हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हे आपण नंतर सांगू वाटल्यास चालेल. पहिल्यांदा आपण काय करू, या काटकोन त्रिकोणामध्ये एएफ ही बाजू आधी काढून घेऊयात आपण. ठीक आहे. त्यासाठी ही ते सगळे आपण ते सांगूयात. काय काय बघा, एसी जेवढा आहे तेवढाच एई, दोघेही किती येणार आहेत, 4 सेमी. तसेच बीडी जेवढा आहे तेवढाच बीई, आपण किती येणार आहे, 6 सेमी. दोघांना एकच कारण आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता मी काय करून घेतो, लगेच एबी पण काढून घेतो. एबी बरोबर एई अधिक ईबी. तुम्ही शिकलेला आहात, इथे स्पर्श वर्तुळ असतील तर केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एका सरळ रेषेत असतात, त्यामुळे त्यांची काय होत असते, बेरीज. म्हणून त्याचं काय झालं, 4 अधिक 6 बरोबर किती आले, 10 सेमी. म्हणजे हे पण काढून घेतलं मी इथे. आता मला काय काढायचं आहे, बीएफ काढायचं आहे. बीएफ जर काढायचा असेल आता एबी बरोबर एई अधिक ईबी बरोबर 4 अधिक 6 बरोबर किती आले, 10 सेमी. आता आपण एबीचं उत्तर काढलंय. आता आपण बीएफ काढूयात. आता बीएफ बरोबर काय करावं लागेल बघा बरं. हा जर बीएफ मला काढायचा असेल तर पूर्ण या बीडी मधून हा डीएफ काय करावं लागेल, वजा करावा लागेल. पण त्यासाठी लक्षात येते का बघा, हा आयत झालाय, बरोबर आहे. मग आयताच्या सम्मुखभुजा कशा असतात, एकरूप असतात. मग जर एसी जर 4 सेंटीमीटर असेल तर डीएफ पण किती आलं, 4 सेंटीमीटर येणार आहे. येते लक्षात. आणि आता मला सांगा, बीएफ जर काढायचं असेल तर पूर्ण बीडी मधून डीएफ वजा करावा लागेल. आणि म्हणून हा टोटल किती आहे, 6 वजा हा यातनं 4 केला, 6तनं 4 गेले किती आले, 2 सेमी. म्हणजे हा किती आला, 2 सेमी आला. म्हणजे हा टोटल किती आहे, 10, आणि हा किती आहे, 2. आता मला शोधायचा आहे एएफ. मग आता एएफ काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, याच्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. मग आता कसं करायचं, पायथागोरसचा प्रमेय आता तो आपण बघूया. पायथागोरसचा प्रमेय पहा. आता काटकोन त्रिकोण एएफबी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार
AB चा वर्ग, कारण 90 इथं याच्यामुळे कर्ण आहे, AB चा वर्ग बरोबर AF चा वर्ग अधिक BF चा वर्ग. AB किती आहे बघा 10, AF काढायचा आपल्याला, BF 2, 10 चा वर्ग किती येतो 100, 2 चा वर्ग 4, हा 4 इकडे येऊन वजा होईल. ओके, आणि म्हणून हा किती आला 96. आता आम्हाला AF चं उत्तर काढायचं आहे. AF चं उत्तर जर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, दोन्ही बाजूला वर्गमूळ काढावं लागेल. समीकरणाच्या दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, आणि म्हणून वर्गमुळात 96 बरोबर किती येतं AF चा वर्ग. आता नीट पहा काय करावं लागेल ते बघा. हे पहा 96चं वर्गमूळ तर काही निघणार नाही, कारण हा कोणाचाच वर्ग नाही आहे. मग आता बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम येतो की 96चं वर्गमूळ आणि त्याची फोड कशी करायची, कारण तुम्ही एवढंच जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. मग तुम्ही काय करा, 96ची एका बाजूला काय करा, मूळ अवयव वाढा, म्हणजे तुम्हाला कळेल. पहा कसं करता येईल ते बघा. 2 चोक 8, 2 8 16, 2 2 4, 2 चोक 8, 2 1 2, 2 2 4, 2 सख्ख 12, 2 त्रिक 6, 3 1 3. नीट पहा आता काय होतं. मग आता मला सांगा इकडे 2 2 2 2 2 3 गट करूयात आपण. मला वाटतं ह्या दोघांचेच गट होत आहेत, आणि या दोघांचे गट होत नाहीयेत. ज्यांचे गट होतात त्याचं वर्गमूळ निघतं, आणि म्हणून मी यांचा सगळ्यांचा गुणाकार करतो. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, आणि त्यामुळं याची फोड करतो मी 16 गुणिले 3 2 6, आणि त्यामुळे हे आपल्याला करणं फार सोपं जाईल. 16चं वर्गमूळ निघतं 4, 6चं निघत नाही, त्यामुळं याचं उत्तर येतं 4 करणी 6 सेंटीमीटर AF. ओके, म्हणजे आता 4 करणी 6 आहे त्याचं उत्तर आलं. AF 4 करणी 6 असेल तर CD पण किती येतो 4 करणी 6. आणि मग मला सांगा, हा जर आयत असेल, या आयताचं आपण आता काय करूयात, पहिल्यांदा हा आयत आहे सांगू. सुरुवातीला आपण केलंच होतं खरं, हे 4 आणि हे 4. त्याच्या आधी सुरुवातीला सांगितलं असतं तो आयत असतं तरी चाललं असतं. तर आता इथे मी काय करणार आहे, पुढची ओळ जी आहे ते मी तोंडी तुम्हाला सांगतोय. कसं सांगतोय ते बघा. ACDF याच्यामध्ये हा 90 आहे, हा 90 आहे. कारण काय सांगा, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. हा 90 आपण रचना केला होता, त्यामुळे हाही 90 येणार आहे. चौकोनाचा उरलेला कोन, याच्या आधारे हा चौकोन काटकोन चौकोन होईल, म्हणजे आयत होईल. आणि आयताच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. AF जेवढी आहे तेवढीच कोण आहे CD. जर AF जर 4 करणी 6 येत असेल तर CD पण किती येणार आहे 4 करणी 6. अशा पद्धतीने आपण हा अभ्यास सगळा पूर्ण करायचा आहे. आता आपण काय केलंय, स्पर्श वर्तुळांवर आधारित जो अभ्यासक्रम 3.2 होता तो संपवलाय. काही लक्षात घ्या, मी काही ज्या गोष्टी लिहित नाही त्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतोय. तुम्हाला हे सगळं प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा उत्तरात ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण ही गणितं सोडवायची आहेत, सगळे नीट मांडायचे आहेत, सगळी कारणं व्यवस्थित द्यायची आहेत. अशा पद्धतीने अभ्यास 3.2 पूर्ण करायचा आहे. आता यानंतर आपण पुढचा अभ्यास बघूया.